काय ग? हा मला जाऊ दे. अगं बस ग. एवढी कसली घाई आहे? काय स्मशानात जायचंय म्हातारीला भेटायला? आणि बेवडी जरा कमी पीत जा ग, बरं वाटेल मग. बघू मान तुझी. नाही नको. अगं मारत नाहीये तुला. हे कुटुंब आहे माझं. पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावलास ना, तर देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट नाही पाहणार मी. काकू बसा, बसा. हा, हे घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. सावकाश. शांत व्हा काकू. इथे कसलीही भीती नाहीये काकू, तुम्ही आधी शांत व्हा. कशी शांत हो नेत्रा? तू बघितलंस ना तिने काय केलं? हा, माझी मान धरली तिने, माझी मान आकडली होती. नेत्रा, काय झालं? माझी मान आकडली होती. आता आता बरी झाली. माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं. मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला.
काय झालं नेत्रा? माझी मान अचानक बरी कशी झाली? तुला माहितीये काही? नाही का, थोडीच आखडली असेल, मोकळी झाली असेल आता. नेत्रा, आई काय आहे? किती रडताय? आधी रडणं थांबवा. शांत व्हा आधी. शांत व्हा बरं, मी आता आहे ना इथे. शांत व्हा. किती रडताय? मला खूप भीती वाटते नेत्रा. तेजस पण घरी नाही आणि आम्ही इकडे एकटाच असतो. सासूबाने काहीतरी केलं तर? असं काही होणार नाहीये. ऐकलं तुम्ही मी काय म्हणाले? मी आहे ना आता. अजिबात रडायचं नाही. प्लीज तू आमच्या सोबत थांबत जा प्लीज. प्लीज. मी काय म्हणते ना ते आता शांतपणे आहे का? एकटं राहून नाही, एकत्र राहून लढायचं. एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? आणि नुसतं शरीराने नाही, मनाने एकत्र राहायचं. आणि समजा जर तुम्ही तुमच्या खोलीत एकट्या असाल तर दार आतून बंद करून घ्यायचं. हा, आपल्याच घरात किती घाबरून राहावं लागतंय नेत्रा. किती भयानक आहे हे सगळं. काकू तुम्ही आधी रडणं बंद करा. थोडेच दिवस आता सगळं व्यवस्थित होणार आहे. ऐकलं तुम्ही? सगळं व्यवस्थित होणार आहे. पण त्यासाठी आधी आपण मनाने खंबीर राहायला हवं. आपण जितकं घाबरू ना, विरोचक आणखीन घाबरवेल तुम्हाला. सगळं व्यवस्थित होणार काकू. हा, सगळं व्यवस्थित होणार. सगळं व्यवस्थित होणार हीच एक आशा आहे नेत्रा. त्या नागाच्या भीतीने ना रात्रभर झोप नाहीये. तो आता दिसेल, इथून येईल, सारखे हेच विचार असतात डोक्यात. तुम्ही आधी शांत व्हा बरं. ताई तुम्ही आधी रडणं थांबवा. काकू मी काय म्हणते, तुम्ही थोडा वेळ जाऊन तुमच्या खोलीत आराम करा. मी माझ्या रूम मध्ये नाही जाणार. काकू तुम्हाला बरं, माझ्या बेडरूम मध्ये चला. नाही मी या मजल्यावरच नाही थांबणार. या मजल्यावर तिची बेडरूम आहे. मी नाही थांबणार इथे. बरं ठीक आहे. मी आजीच्या बेडरूम मध्ये थांबते, आईच्या बेडरूम मध्ये थांबते. हो चालेल. फक्त दार आतून लावून घ्या, काही होणार नाही. ताई तुम्ही काकूंना आजींच्या खोलीत सोडता. आणि फाल्गुनी ताई, तन्मयला फोन करा ना, त्याला विचारा तो कुठे आहे. विचारते. हे कुटुंब आहे माझं. पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावलास ना, तर देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट नाही पाहणार मी. अस्तिका, आत्या, तुम्ही कुठे बाहेर जाताय का? हो, मी शेखरना भेटते. त्या बुवांना शोधायला हवं. संकटकाळी त्यांनी मार्ग दाखवलाय, कदाचित ह्या संकटातही मार्ग दाखवतील. हो आत्या, काहीतरी मार्ग निघायलाच हवा. बरं, मी बाहेर गेल्यानंतर रुपालीने काही केलं तर मला फोन कर, मी लगेच घरी येईन. ते मी तुम्हाला तेच सांगायला आले होते. त्या रुपाली म्हात्रेने केतकी काकूंची मान धरली, त्यांच्यावर हल्ला केला. काय? नशीब मी पोहोचले तिथे वेळेत, नाही तर माहित नाही काय झालं असतं. किती घाबरल्यात माहितीये केतकी काकू आणि फाल्गुनी ताई.
मी समजावलं त्यांना म्हटलं की तुम्ही जितक्या विरोचकाला घाबराल ना तो विरोचक तुम्हाला तेवढंच जास्त घाबरवेल. तर एकजुटीने राहायला हवं. स्वतःच्या खोलीत सुद्धा जायला तयार नव्हत्या त्या. तर केतकी काकू आजींच्या खोलीत आराम करतात आणि नेत्रा, हत्या सासूमा, आजीच्या खोलीमध्ये नाग आहे, लवकर चला प्लीज. नेत्रा, मी आतमध्ये पडले होते आणि तितक्यात माझ्या लक्षात आलं की आतमध्ये नाग आहे. मला दिसला, मी पटकन बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला. काकू बरोबर केलात तुम्ही. पण आता गेला असेल तो खिडकीतून बाहेर. नाही, मी स्वतः बेडरूमच्या खिडक्या आणि बाथरूमच्या खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे तो आतच अडकलाय. तो आता बाहेर नाही पडू शकत. पण आता पकडणार कसं नागाला? अस्तिकाला बोलवा लवकर. ती दिसलीच नाहीये सकाळपासून. मी बघितलं होतं सकाळी किचन मध्ये. मला त्रास दिसलीच नाहीये ती. बाहेरच असेल कुठेतरी, तुम्ही जाऊन बघा. मी ताई, नाग आतमध्ये आहे की नाही? बाहेर काहीच धोका नाही. तुम्ही जा बघा, ती बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जा लवकर बोलवा. ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. नेत्रा, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला. ही कुठे होती? काकू, काकू तसं नाहीये. आजी बाथरूम मध्ये होत्या म्हणून अस्तिका काही करू शकली नाही. मला खात्री आहे ती आज नक्की पकडेल नागाला. देव करो आणि या नागाचा सोक्ष मोक्ष लागो. आज काही झालं तरी विरोचकाचा नाग पकडायचा. अस्तिका कुठे राहिली? विरोचकाने आदेश दिला तरी अजून कशी नाही आली? अस्तिका, लवकर ये, नाहीतर हा विरोचक शिक्षा करेल तुला. आणि विरोचकाने दिलेल्या शिक्षेचं स्वरूप काय असतं तुला चांगलं माहितीये. ही अस्तिका अजून कशी नाही आली? येत असेल बाहेरच. तिचा फोनही लागत नाहीये. काय काय झालं? आत नाग आहे. काय? सापडली असते का? नाही, बाहेर कुठेच नाहीये. अशी अचानक कुठे निघून गेली होती? आपण वाट बघूया, येईल ती. बेडरूमची खिडकी बाहेरून बंद, बाथरूमची खिडकी बाहेरून बंद, दारात सगळे उभे आहेत. आता इथून कशी सुटका करून घेऊ? खोलीत येण्याची दुर्बुद्धी का व्हावी? हे विरोचका, मला वाचव. अडकले मी. नाही, वाट बघून नाही चालणार. काकू तुम्ही मागे व्हा. तुम्ही मागे व्हा. नेत्रा, ऐका माझं, तिकडे जा. काय करतेस तू? आज जाते. अस्तिका येईपर्यंत थांबावं लागेल ना?
काकू थांबून नाही चालणार. पहिल्यांदाच तो नाग असा आत अडकलाय. हीच संधी आहे. आज काही करून विरोचकाच्या नागाला पकडायलाच हवं. विरोचकाचा नाग पकडला तर विरोचक कमकुवत होईल. त्यामुळे आता माझं ऐका, सगळ्यांनी मागे व्हा. फाल्गुनीताई, तन्मय मागे. कोणीही माझ्या मागे आत यायचं नाही. पण नेत्रा, तू इतका मोठा धोका का पत्करतेस? एक्झॅक्टली. आपल्या घरासाठी मी काहीही करायला तयार आहे. दार उघडून कोणी आलं तर सगळंच संपलं. काकू, नाग नाहीये इथे कुठेच. मी मी खरंच पाहिला होता. तिथे होता. पण केतकी, जर नागाला बाहेर जायला जागाच नाहीये तर तो जाईल कसा? तो इथेच असेल ना. कदाचित तू दार उघडलंस तेव्हा बाहेर गेला असेल. शक्यच नाही. मी नागाला बघितलं आणि पटकन बाहेर गेले, दरवाजा लावला, फाल्गुनीला सांगितलं, तुम्हाला बोलवायला सांगितलं आणि तुम्ही बघितलं मी इथेच आहे. केव्हापासून तो कसा जाईल? तो आहे इथेच आहे. काय झालं? तुम्ही होतात कुठे? अरे तुम्हाला बाहेर खूप शोधले मी. क्या आता? पण झालंय काय? नाग होता आतमध्ये. नाग आला होता? मग तुम्ही आत काय करताय? तुम्ही बाहेर आहे आणि दरवाजा लावून घ्या, मी स्नेक कॅचर आणते. काही उपयोग नाहीये त्याचा आता. गेलाय ना. नाहीये? मग गेला कुठे? हे तर बंद आहे. नाहीये इथे. मी तुला तेच म्हणाले ना, नाग आता इथे नाहीये. हस्तिका, आम्हाला तुझी गरज होती आणि तू इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं बंद आहे आणि आम्हाला कळलंच नाही नाग कसा आला कसा गेला. तू प्लीज यापुढे बाहेर जाताना आम्हाला कळवून जायचं. तू आत्ता म्हणालीस ना दारं खिडक्या बंदच आहेत. जर दारं खिडक्या बंद आहेत तर तो आला कसा आणि गेला कुठून? हा जादूचा नाग थोडी आहे की अचानक येईल आणि अचानक जाईल. पण जर त्या सगळ्यांनी बघितलं असेल तर आय थिंक तो इथेच कुठेतरी असेल. तुम्ही प्लीज काळजी करू नका. तुम्ही बाहेर जा आणि दरवाजा लावून जा, म्हणजे तो बाहेर जाणार नाही. मी बघते, चेक करते. हां, चला. अस्तिका, नेत्रा, हस्तिका आत आहे आणि तो नाग येईल. तिला काही झालं तर? नाग आत नाहीये. आम्ही सगळीकडे बघितलं. तिच्या समाधानासाठी आता तिला बघू द्या. तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा.